बंजारा समाजाची काशी असलेल्या पोरादेवी या ठिकाणी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहेत नगारा भवनाचं उद्घाटन होणार। आपल्यासोबत बोलण्यासाठी संजय राठोड आहेत। महत्त्वाचा दिवस बंजारा समाजाचा आहे। गेल्या अनेक वर्षापासूनची मेहनत तुमची, समाज अनेक वर्षापासून या संपूर्ण विषयामध्ये लागला होता। मेहनत प्रत्येकाची, अनेक हात जोडले, आज संकल्प साकार होताना दिसतोय, काय सांगा? अतिशय आनंदित मी आहे। गेल्या 10 वर्षाच्या पेक्षा जास्त काळापासून हे बंजारा संग्रहालय निर्माण व्हावं अशी इच्छा होती आणि धर्मगुरू आमचे जे रामराव महाराज आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे कार्यक्रम झाला होता आणि आज मला मनापासून आनंद होत असताना थोडंसं दुःखसुद्धा आहे की आज आमचे धर्मगुरू रामराव महाराज या ठिकाणी जर राहिले असते तर ते सुद्धा फार खुश झाले असते, आनंदित झाले असते। परंतु त्यांना अपेक्षित असलेलं खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे संग्रहालय निर्माण झालेलं आहे, ज्याचं नाव बंजारा विरासत म्हणून आम्ही दिलेलं आहे आणि याचं लोकार्पण उद्या देशाचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होत आहे। ही सुद्धा फार अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण रामराव महाराजांनी म्हटलं होतं की इथे हे पर्यटन स्थळ, एज्युकेशन हब आणि हेल्थच्या बाबतीत पोरादेवीला काम झालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं वाटचाल या ठिकाणी आहे आणि देशाचे प्रधानमंत्री इथं आले पाहिजे ही सुद्धा त्यांची इच्छा होती। ते स्वतः नरेंद्र मोदी साहेबांना 2-3 वेळा जाऊन निमंत्रण देऊन आले होते, पण आज ते नसताना नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी येत आहे, ही आमच्या सर्व बंजारा समाजासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि या निमित्तानं समस्त समाज बांधव आणि इतर नागरिकसुद्धा, कारण या भागाच्या सर्वांगीण विकासाच्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी नक्कीच निर्माण होणार आहे। यवतमाळ आणि वाशिम हे 2 आकांक्षित जिल्हे आहेत आणि या 2 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी कशा पद्धतीनं उपलब्ध होईल याचा सुद्धा खऱ्या अर्थानं या दौऱ्याच्या निमित्तानं फायदा होणार आहे। काय विशेष भेटवस्तू बंजारा समाजाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्या दिली आहे? देशाच्या प्रधानमंत्र्यांना उद्या आम्ही आमचा जो सेवाध्वज आहे, सेवालाल महाराजाचं जे खऱ्या अर्थानं त्यांचं पूजन, ते सेवाध्वज आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी भेट म्हणून देणार आहे। कारण नरेंद्र मोदी साहेबांनी अनेक सभामधून खऱ्या अर्थानं जाहीरपणे सांगितलं आहे की बंजारा समाजाशी माझं एक घराचं नातं आहे, पारंपरिक नातं आहे आणि ते बोलूनसुद्धा दाखवलेलं आहे अनेक सभामध्ये आणि सातत्यानं बंजारा समाजाशी असलेली जवळीक, त्यांना या ठिकाणी असलेला अभ्यास बंजारा समाजाच्या संदर्भात, देशभरामध्ये कशा पद्धतीनं बंजारा समाज राहतो, कशा पद्धतीनं मेहनतीचं काम करतो आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून अखंड भारतामध्ये कसं योगदान आहे याची संपूर्ण माहिती देशाच्या प्रधानमंत्र्यांना आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं ते सुद्धा अतिशय आनंदित होणार आहे की म्युझियममध्ये ज्या काही गोष्टी आम्ही दाखवल्या आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी लोकार्पण होणार आहे आणि या म्युझियमचं खऱ्या अर्थानं पर्यटनामध्ये फार मोठी भर पडणार आहे आणि पर्यटन स्थळ म्हणून नक्कीच पोरादेवी येणाऱ्या काळामध्ये एक खऱ्या अर्थानं महत्त्वाचं केंद्र राहणार आहे। 2019 मध्ये नगारा वाजून महायुतीच्या या ठिकाणी विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली, आता पुन्हा 2024 आता महायुतीचा पुन्हा एकदा नगारा इथून सुरुवात होईल विधानसभा निवडणूक। चांगल्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आमचे मान्यवर येतात आणि नगारा वाजवण्याची पद्धत आमच्या बंजारा समाजामध्ये आहे आणि उद्यासुद्धा देशाचे प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार हे नगारा वाजवणार आहेत आणि हे शुभ संकेत आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी करण्यासाठी ही एक शुभ घडी आलेली आहे असं मला वाटते। निश्चित शुभ घडीचे दिवस जे आहेत या नगारा वाजून जे आहेत ते उद्या या ठिकाणी करण्यास सांगितलं। कॅमेरामन प्रसादसह विवेक गावंडे, TV9 मराठी, पोरादेवी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।